चला आज आपण नैसर्गिकरित्या चवीने आंबट असणारी, चवीबरोबरच आरोग्यासाठी आवश्यक गुणधर्म असणारी, कोणाच्याही तोंडाला पाणी सुटेल अशी चटपटीत चवीची आंबाडीची भाजी कशी करायची ते पाहूया। सर्वप्रथम एक वाटी ज्वारी मंद गॅसवर हलकीशी भाजून घेतली। ज्वारी थंड होईस्तोवर स्वच्छ धुवून घेतलेली बारीक चिरलेली भाजी स्टीलच्या भांड्यात घालून 1 ग्लास पाणी घातलं। कुकरला 2 शिट्ट्या केल्या। कुकर थंड होईस्तोवर भाजलेली ज्वारी मिक्सरला रवा अशी लावून घेतली। कुकरमधली शिजलेली भाजी काढून रवीने फिरवून एकजीव केली। भाजीचा आंबटपणा कमी करण्यासाठी 1 ग्लास पाणी घालून ज्वारीचे दळलेले पीठ त्यात घातले। पुन्हा रवीने फिरवून घेतलं। फोडणीसाठी कढईमध्ये मोहरी, मेथीदाणे, जिरं, तेजपान, चिरलेला लसूण, हिरव्या मिरच्या, कोथिंबीरच्या काड्या, कढीपत्ता, धने, थोडेसे शेंगदाणे, हिरव्या मिरचीचा ठेचा, हळद हे सर्व साहित्य घालून पीठ मिक्स केलेली भाजी फोडणीत ओतली। चवीप्रमाणे मीठ घातलं। चांगलं फिरवून भाजी शिजेपर्यंत झाकण ठेवलं। भाजी शिजल्यावर मस्तपैकी जिरे, मोहरी, हिंग घालून हिरव्या मिरचीचा झणझणीत असा तडका दिला। पारंपरिक पद्धतीने विदर्भ स्पेशल अशा प्रकारचं आंबाडीची भाजी भाकरीचं वाढलेलं ताट पाहून माझ्यासारखंच तुमच्याही तोंडाला पाणी सुटलं असेलच। या तर मग भाजीची चव पाहायला।